अहिल्यानगरमधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधील बडा नेता आता लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनरावजी ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारनं 40 कोटींच्या कर्जासाठी हमी देण्याच्या निर्णयाचं स्वागत ॲडव्होकेट प्रताप ढाकणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले। त्यामुळे कारखान्यासमोरील अडचणी काहीशा दूर झाल्यामुळे आता ॲडव्होकेट प्रताप ढाकणे हे भाजपमध्ये जाण्याचा मार्गही सुकर झाल्याची चर्चा पाथर्डी तालुक्यात सुरू आहे। गेल्या 6 महिन्यांपासून ॲडव्होकेट प्रताप ढाकणे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे। केदारेश्वर साखर कारखान्याला आर्थिक मदतीचा हात केंद्र सरकारकडून दिला जाईल, त्याची सुरुवात राज्य सरकारने निर्णय घेऊन केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारा ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांचा संदेश सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय। ॲडव्होकेट ढाकणे यांनी आभाराच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचं छायाचित्र वापरलंय। तर ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आता उत्साहाचं वातावरण आहे। ढाकणे आता भाजपमध्ये जाणार असं जवळपास निश्चितच झालंय। मात्र यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला दोन्ही तालुक्यात मोठं भगदाड पडणार आहे। ढाकणेंचे किती समर्थक आता त्यांच्यासोबत भाजपमध्ये जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर ढाकणे भाजपमध्ये कधी जातील याबाबत त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी देखील मौन बाळगलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।